शिक्षण संचालक पुणे येथे RT फाउंडेशन तर्फे जे आंदोलन आपण पुकारलं होतं, जे 35,000 प्रति विद्यार्थी RT रिम्बर्समेंट मिळावं यासाठी आपण राज्यस्तरीय आंदोलन शिक्षण संचालक पुणे कार्यालयात शिक्षण आयुक्त कार्यालयात आज 7 जुलै 2026 रोजी 12 वाजता आंदोलन पुकारलं होतं। त्या अनुषंगाने शिक्षण संचालक श्री शरदजी गोसावी यांनी भेटीसाठी बोलवलं। भेटीसाठी बोलवून त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आणि चर्चेअंती राज्य शासनाला लगेच 35,000 रुपये दराप्रमाणे आम्ही प्रस्ताव तुमच्या मागणीसह पाठवू आणि तुम्हाला संघटनेला सुद्धा एक पत्र देऊ, जेणेकरून शासन दरबारी तुम्ही सुद्धा पाठपुरावा करू शकता असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। जर हे आंदोलन आपण पुढे सुरू ठेवणार आहे। आज राज्यातील विविध ठिकाणाहून लोक येणार होते। पुणेमध्ये अत्यंत परिस्थिती रेड अलर्ट झाल्यामुळं सर्वीकडे पावसाची परिस्थिती तरीसुद्धा आपण इथे आलो आणि आपण इथे आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलन पुकारलं आणि आंदोलन हा सुरू राहील आणि शेवटी गरज पडलीच न्यायालयीन लढतसुद्धा आपण आपल्या RT फाउंडेशन संघटनेतर्फे आणि राज्यातील विविध संघटनेला सोबत घेऊन करण्याचा मी प्राध्यापक सचिन काळबांडे आश्वासन देतो। सर्व संचालक बंधूंनी सोबत राहावं, एकीने राहावं आणि संघटित राहावं, तेव्हाच आपण हा लढा जिंकू। जे विविध प्रश्न आहेत ते मार्गी लावू। ज्या पद्धतीने शाळांना विद्यार्थी देतात 1 ते 8 पर्यंत वर्ग पालक शिकत नाही, मधात सोडून जातात, तो एक फार महत्त्वाचा मुद्दा त्यांच्यासोबत चर्चला। काही शाळांचे बिलं वर्ष होऊनही हायकोर्टचा आदेश आल्यानंतर त्यांना दिलेला नाही आणि राज्यातील सर्व शाळांना निधी मिळावं ही सुद्धा मागणी प्रतिपूर्ती शासनाकडे 3,000 कोटीची पाठवावी अशा विविध स्तरावर मागण्या त्यांच्यासोबत चर्चा केल्या आणि मागणी त्यांच्यावर सविस्तर सकारात्मक चर्चा झाली। त्यामुळे आपण सर्व जिल्ह्यांनी मिळून राज्यस्तरीय एक मोठं आंदोलन आपल्याला पुन्हा पुकारावं लागेल असे मी सर्वांना आवाहन करतो आणि आजच्या आंदोलनात जे काही घडलं त्याबद्दल आपण सविस्तर तुम्हाला माहिती दिली। पुढं संघटनेशी आपण जोडून राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो। जय हिंद, जय भारत।